फडफड फडफड फडकतो भगवा झेंडा गगनात, फडफड फडफड फडकतो भगवा झेंडा गगनात, सर्वांग भरलं त्याचा नाला उभा रक्तात. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात जिथे शस्त्रांची झुंज होती तिथेच काव्य, गीत आणि शाहिरीच्या माध्यमातून जनजागृती करणारे अनेक महान शाहीरही होते. डफाच्या गदगडात आणि मैदानी तोऱ्यात धडाडणारी मुलूक मैदानी तोफ म्हणजे समाज प्रबोधनकार शाहीर. अशा शाहिरांमध्ये अग्रगण्य नाव म्हणजे शाहीर अमर शेख. त्यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1916 रोजी झाला. त्यांचे मूळ नाव मेहबूब हुसेन पटेल होते. ते मराठी लोकसाहित्याच्या माध्यमातून समाजक्रांतीचे सशक्त साधन बनले. अशा शाहिराला डफावर थाप देत आमच्या कलाकार टीमकडून मानाचा मुजरा. नमस्कार, मी आदिनाथ आणि आपण पाहतात कलाकार दिनविशेष भाग 294, पावर्ड बाय goprek.com. शाहीर अमर शेख यांचा जन्म एका मुस्लिम कुटुंबात झाला. पण कलाकाराला कुठली जात आणि कुठला धर्म, त्यांचे औपचारिक शिक्षण फारसे झाले नाही, कारण बालपण गरिबीत गेले आणि त्यांच्या अंगीभूत असलेल्या सामाजिक जाण, संवेदनशीलता आणि प्रतिभा यामुळे त्यांनी स्वशिक्षण घेतले. त्यांच्या आयुष्यातील संघर्षानेच त्यांना श्रमिक वर्गाच्या दुःखद कहाण्यांशी जोडले. अमर शेख यांना सुरुवातीपासूनच संगीत आणि कविता यामध्ये रस होता. त्यांनी शाहिरी या पारंपरिक मराठी काव्य प्रकारात सामाजिक चळवळीचा आत्मा मिसळला. त्यांच्या शाहिरीला सामाजिक न्याय, श्रमिक हक्क, विषमता, अस्पृश्यता निर्मूलन यासारख्या विषयांचा आधार होता. अमर शेख हे केवळ कवी नव्हते, तर सक्रिय समाजवादी कार्यकर्ते होते. दत्ता गावंडे आणि शाहीर साबळे अशा सहकाऱ्यांसोबत जनता सांस्कृतिक परिषदेच्या माध्यमातून विविध ठिकाणी कार्यक्रम केले. त्यांनी गिरणी कामगार आंदोलन, शेतकरी आंदोलन आणि अस्पृश्यता निवारण चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. त्यांची गाणी प्रेरणादायी होती आणि लोकांच्या मनात क्रांतीची ज्योत पेटवत होती. मुंबईतील गिरणी कामगारांच्या समस्या जनजागृती, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी लाल बावटा कला पथकाची स्थापना केली, ज्यात अण्णाभाऊ साठे आणि शाहीर गवणकर यांची साथ लाभली. शाहीर अमर शेख यांची गाणी जनतेच्या मनात घर करणारी होती. उदाहरणार्थ, बर्फ पेटला हिमालयातला, डोंगरी शेत माझं ग, सुटला वादळी वारा आणि फडफड फडफड फडकतो भगवा झेंडा गगनात. त्यांच्या गीतांमधून शोषणाविरुद्ध बंड आणि समतेची आकांक्षा दिसून येते. त्यांनी अत्यंत साधी बोलीभाषेतील कविता केल्या, त्यामुळे त्या लोकांपर्यंत सहज पोचल्या. शिवाय त्यांची शैली प्रबोधनात्मक असूनही मनोरंजनात्मक होती, त्यामुळे श्रोते आकर्षित होत. त्यांनी तमाशा, पोवाडा, भारूड यांसारख्या लोककला प्रकारांचा प्रभावी वापर केला. त्यांचे कार्य, त्यांची गीते आणि त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. त्यांच्या कार्याची परंपरा पुढे शाहीर साबळे, अण्णाभाऊ साठे आणि इतरांनी चालवली. शाहीर अमर शेख हे लोकशाहीर या उपाधीस पूर्णपणे पात्र होते. त्यांनी लोककलेच्या माध्यमातून जो जनजागरणाचा दीप पेटवला, तो आजही लोकांच्या मनात उजळत आहे. त्यांचे कार्य केवळ साहित्यिक नव्हते, तर सामाजिक क्रांतीचे साधन होते. त्यांच्या आयुष्याकडे पाहिले तर वाटते, कविता ही केवळ कागदावर नसते, तर रस्त्यावरही गाता येते. शोषितांसाठी, अन्यायाविरुद्ध न्यायासाठी. तुम्ही ऐकलेले शाहीर अमर शेख यांची गाणी कोणती ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच प्रबोधनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी कलाकार चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा. बघत रहा कलाकार दिनविशेष, पावर्ड बाय goprek.com.